अक्षय तृतीयेच्या दिवशी गॅस शेगडीचे पूजन का करावे व कसे करावे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तर यामागची मान्यता अशी आहे की चैत्र गौर म्हणून जी अन्नपूर्णा माता आहे ती माहेरी आलेली असते, त्यांची आज सासरला पाठवणी केली जाते, म्हणून आपल्याला अन्नपूर्णा मातेची या दिवशी पूजन करावे लागते। सर्वप्रथम तर गॅसची शेगडी आणि ओटा स्वच्छ धुवून घ्या। स्वच्छ करून घेतल्यानंतर दीप प्रज्वलन करून घ्या। छोटीशी रांगोळी टाका, त्यावर लाल कपडा सोडून दुसरा कुठल्याही रंगाचा कपडा अंथरून घ्या आणि पंचामृताने स्नान करून गणपती बाप्पांचा विडा तिथे मांडून घ्या। त्यानंतर अन्नपूर्णा मातेचं छानपैकी पंचामृताने न्हावणी वगैरे घालून पूजा करून घ्या। त्यांची पडी कधीच खाली ठेवायची नाही, त्यामध्ये तांदूळ तुम्ही टाकून घ्या आणि मग नंतर फळाचा सुद्धा विडा मांडून घ्या। प्रसाद ठेवा बाजूला। त्यानंतर शेगडीवर व्यवस्थित पद्धतीने, ज्या पद्धतीने तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवत आहे तशा पद्धतीने स्वस्तिक काढून घ्या। स्वस्तिक काढण्याची पद्धत ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला लक्षात आलेली असेल, बिलकुल चुकीच्या पद्धतीने स्वस्तिक काढू नका। आणि या स्वस्तिकाला छानपैकी गंध, अक्षता, फूल अर्पण करा। त्याच्यानंतर छानपैकी सगळ्या साईडनी तुम्हाला जमेल तशी का होईना एक रांगोळी काढून घ्या। पूर्णपणे रांगोळीने त्याची छानपैकी सजावट करून घ्या। तुम्हाला सांगते, या गोष्टी आधीच्या ज्या स्त्रिया होत्या त्या डेली बेसिसवर करायच्या, म्हणजे त्या चुलीची सकाळी सारवणी करत होत्या, नंतर तिथे आजूबाजूला रांगोळी टाकायच्या, तिथे दिवा लावायच्या आणि त्यानंतरच स्वयंपाक करायचा। पण आजच्या या धकाधकीच्या जीवनात हे सगळं डेली करणं पॉसिबल नाही, तर किमान सणासुदीला तरी आपण ह्या गोष्टी करायला हव्यात। त्यामुळे हा रील प्रत्येकाला शेअर करा। ज्याही गृहिणी असतील, ज्या वर्किंग विमेनी असतील, त्यांना आवड आहे अशा गोष्टींची, त्यांना हा रील नक्की शेअर करा। आणि अशा प्रकारे पूर्ण पूजा मांडून झाली की धूप दीपाची छानपैकी आरती ओवाळून घ्या। त्यानंतर स्क्रीनवर जो मंत्र तुम्हाला दिसतोय तो मंत्र एकदा म्हणून घ्या। थँक्यू फॉर वॉचिंग। जय गजानन माऊली।